जय गजानन सगळ्यांना. कसे आहात? मजेत? तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी सरिता. आज करणार आहे गोबीची भाजी. तर त्यासाठी लागणार साहित्य: फुलगोबी, टमाटर, लसण मी इथे ठेचून घेतलेला आहे, कोथिंबीर, थोडीशी मोहरी, जिरं, तिखट आणि आपल्याला लागलेल हळद आणि चवीनुसार मीठ आणि तेल. इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात तेल पण टाकलेलं आहे. आता तेल तापलेलं आहे, त्यात मी टाकणार आहे मोहरी. मोहरी तडतडली आहे, त्यात टाकणार आहे जिरं. नंतर टाकला लसूण. आता टाकायचं आहे टमाटर आणि हे आपल्याला एकत्र करायचं. टमाटर मी बारीक चिरून घेतला आणि लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला. तुम्ही हवं तर मिक्सरला बारीक पण करू शकता. आता हे मिक्स करायचं. यात जर तुम्हाला वाटलं की तेल कमी झालं तर तेल थोडंसं टाकायचं. मी थोडंसं तेल आणखी टाकते. आता हे टमाटर आपल्याला थोडंसं नरम करायचं आहे, म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. नंतर टाकायचं आहे आपल्याला बाकीचे मसाले. हे बघा, टमाटर आपलं थोडंसं नरम झालेलं आहे. यात टाकणार आहे लाल मिरची पावडर, चवीनुसार, म्हणजे तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढं. त्यात टाकणार आहोत आपण आता धने पावडर. नंतर टाकणार आहोत हळद आणि हे एकत्र करायचं. यात थोडंसं आपल्याला गरम पाणी करून टाकायचं आहे. पुन्हा एकत्र करायचं. गरम पाण्याने भाजीला चव खूप छान येते. थंड पाणी टाकायचं नाही, गरमच टाकायचं. आणि यात जो चिरलेला गोबी आहे तो मी आता याच्यात टाकणार आहे. आता यात थोडंसं मी पाणी टाकलं. आता याच्यावर झाकण ठेवते आणि थोडा वेळ शिजू देते. भाजी आपण चेक करून घेऊ. त्यात लागेल तर आपण पाणी पण टाकू थोडंसं. तर यात आपल्याला थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे. मी थोडंसं पाणी टाकते यात आणि थोडं चवीनुसार मीठ टाकते. आणि पुन्हा 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजू देते. आता आपण बघणार आहोत आपली भाजी झालेली असेल. झाकण काढते मी. पहा, भाजी शिजलेली आहे आपली. आता यात आपण टाकू कोथिंबीर. गॅस बंद करायचा. कशी वाटली तुम्हाला आजची गोबीची भाजी? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.